नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात एलएस मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. जालन्यात राजकीय तणाव. ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्या कार्यालयाचे बॅनर फाडले. अज्ञातांचं कृत्य की राजकीय षडयंत्र? नवनाथ वाघमारे यांच्या समर्थकांमध्ये संतापाची लाट. वाशिममध्ये उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का. माजी जिल्हा प्रमुख सुरेश मापारी 8 नगरसेवकांसह भाजपमध्ये राजकीय समीकरण बदलण्याचे चिन्ह. मंत्री दादा भुसेंनी केला वंदे भारत एक्सप्रेसनं प्रवास. पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानंतर भुसेंचा रेल्वे प्रवास. नाशिकमध्ये मृत्यूचा सापळा. 1982 धोकादायक वाड्यांना मनपाने बजावल्या नोटिसा. 10 वर्षांपासून फक्त कागदी घोडे, कारवाई शून्य. पावसाळ्यापूर्वी बीडमधील 20 नाल्यांचं खोलीकरण. स्वच्छता. बिंदुसरा नदीचा गाळ. कोटक महिंद्रा बँक काढणार. बीडकरांना पावसाळ्यात दिलासा. बीडमध्ये चक्क न्यायाधीशांच्या नावानं फसवणूक. व्हॉट्सअपवर डीपी ठेवून मागितले पैसे. सायबर पोलिसात गुन्हा दाखल. परभणीच्या गंगाखेड रोडवर पेट्रोल पंपावर जमावाचा गोंधळ. अँब्युलन्सला डिझेल नाकारल्याचा आरोप. विशेष म्हणजे अँब्युलन्समध्ये मृतदेह असल्याचा दावा. बीड जिल्ह्यातील 3 कुख्यात गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई. हर्सुल कारागृहात रवानगी. दहशत माजवणाऱ्या 10 गुन्ह्यांच्या आरोपीला बेड्या. शिवनी परिसरात ट्रॅक्टर शोरूमच्या ऑइल गोदामाला भीषण आग. शेजारीच पेट्रोल पंप असल्यानं खळबळ. परिसरात भीतीचं वातावरण. लग्न लावून देत नसल्याच्या रागातून पोटच्या मुलानं आईला जिवंत जाळलं. महिंदळे गावातील अमानुष कृत्य. परिसरात खळबळ, भीतीचं वातावरण. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा एलएस मराठी, सत्याची नवी दिशा.